जीवनात चढउतार हे सुरूच असतात. अशा समयी संयम, संस्कार, नीतिमत्ता या बाबी आपल्याला तारून नेत असतात. मात्र मागील काही वर्षांत नीतिमत्तेची लक्तरे वेशीला टांगली गेली असून समाज जणू फास्ट फूड समाज झालाय. चैनीच्या वस्तू आणि चैनी आयुष्य याला अधिक महत्त्व प्राप्त झालंय. क्षणिक शारीरिक मानसिक सुखाच्या शोधात आज जो तो सैरावैरा धावतोय. ना कुठला मार्ग आहे, ना कुठलं अंतिम लक्ष्य. समाजात व्यभिचार इतका टोकाला गेलाय की कुठल्याच नात्याचं ममत्व आणि इज्जतीची चाड कोणाला उरली आहे. अवघ्या 5 दिवसांपूर्वी नाशिक शहरालगत असलेल्या एकलहरेच्या सामनगाव रोड परिसरात अनैतिक संबंधातून भाच्याने मामीचा गळा चिरून आपल्या मामीचा खून केल्याची घटना घडली होती. या घटनेने समाजात वाढीत लागलेल्या व्यभिचाराचे वास्तव उघड झाले होते. हे प्रकरण ताजे असताना अशीच अजून एक घटना समोर आली आहे. शहरातील काहीसा उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या श्री श्री रविशंकर मार्ग रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये थेट डोक्यात गोळी घालून एकाचा खून करण्यात आलाय. यामागील सत्य अत्यंत धक्कादायक आणि 2 संसार उद्ध्वस्त करणारे आहेत. क्षणिक सुखासाठी कसं होत्याचं नव्हतं झालं आणि समाज कुठं चाललाय हेही यातूनच समोर येत आहे. तर झालं असं की शीघ्रकृती दूरध्वनी क्रमांक 112 यावर कॉल आला आणि त्यावर सांगण्यात आलं की या ठिकाणी गोळीबार झालाय आणि चाकूने वार देखील झालेत. पोलीस काही क्षणात तिथे पोहोचत नाही तोपर्यंत त्यांना समोरे दिसलं की एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. तो व्यक्ती होता अमोल काटे आणि त्याला मारलं होतं कुंदन आणि चेतन घडे या दोन्ही भावांनी. खरं तर मृत्यू झालेला अमोल कुंदनला मारायला थेट बंदूक आणि चाकू घेऊन आला होता. मात्र झटापटीत त्याचाच जीव गेलाय. खरं तर कुंदन घडे हा एक घटस्फोटित 48 वर्षीय व्यक्ती आहे. त्याची आई रविशंकर मार्ग परिसरात आध्यात्मिक काम करते. तर मयत अमोल काटे हा एक वैवाहिक युवक असून तो एकलहरे परिसरात आपली पत्नी आणि 2 मुलांसह राहतो. अमोलने भारतीय सैन्य दलात 9 वर्ष सेवा देखील बजावली होती. मात्र म्हणतात ना, वासे फिरले की घर पण फिरतं. तसंच काहीसं झालं अमोलच्या बाबतीत. अमोलच्या पत्नीचे विचार फिरले आणि ती आली कुंदन जडे या 48 वर्षीय व्यक्तीच्या संपर्कात आणि सुरू झाले त्यांचे अनैतिक संबंध. क्षणिक सुखामुळे आपला हसता खेळता संसार उद्ध्वस्त होईल हा विचार न करता चोरून लपून हे सगळं सुरू होतं. मात्र सत्य कधी लपून राहत नाही. तसंच हे प्रकरण देखील उघड झालं. अमोल काटे यास आपल्या पत्नीचं आणि कुंदनचं हे प्रकरण माहीत झालं. त्याने त्या दोघांना याबाबत अनेकदा विचारणा केली. मात्र त्याच्या बायकोने थेट टोकाचा निर्णय घेत घटस्फोट घेण्याचं ठरवलं. आपला संसार उद्ध्वस्त झाला या भावनेने मुळात माजी सैनिक असलेल्या अमोल काटे याचा पारा चढला. त्याने ठरवलं की कुंदनचा काटा काढायचाच. रविवारी सायंकाळच्या वेळी अमोलने आपला मोर्चा कुंदनच्या घराकडे अर्थात रविशंकर मार्गाकडे वळवला. त्याने कुंदनला बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये बोलावले. त्यांच्यात काही काळ वादविवाद झाला आणि तेवढ्यात चिडलेल्या अमोल काटे आणि आपल्या जवळील पिस्तूल काढले आणि कुंदनच्या दिशेने फायरिंग केली. पहिली गोळी कुंदनने वाचवली. दुसरी गोळी मात्र पिस्तुलातच अडकली. तेवढ्यात त्याने स्वतःकडे असलेल्या धारदार शस्त्राने कुंदनवर वार करायला सुरुवात केली. गोळीबाराचा आणि झटापटीचा आवाज ऐकून कुंदनचा भाऊ चेतन त्या ठिकाणी धावून आला आणि त्याने अमोलला मागे ढकलले. त्यानंतर कुंदन आणि चेतन या दोघा भावांनी अमोलला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. तेवढ्यात तिथेच असलेलं एक हेल्मेट त्यांच्या हाती लागलं. त्या हेल्मेटचा चक्काचूर होऊस्तवर त्यांनी त्याला मारहाण केली. तो खाली कोसळला आणि तिथेच त्याचा अंत झाला. यात कुंदन देखील गंभीररित्या जखमी झालाय. तर चेतनला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. अमोलची पत्नी आणि कुंदन नेमके कुठे भेटले, त्यांच्यात हे सगळं कधी सुरू झालं याबाबत पोलीस अधिक तपास करतात. परंतु सध्या तरी मयत अमोल याच्या विरोधात 307 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न, तर कुंदन आणि चेतन जडे यांच्या विरोधामध्ये 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौधरी आणि मिलिंद बागुल करत आहेत. काल उपनगर पोलीस स्टेशनवरती डायल 112 वरती कॉल आला होता. साधारणतः रात्री 9च्या दरम्यानची घटना आहे की एक इसम हातामध्ये बंदूक आणि चाकू घेऊन एका व्यक्तीला मारत आहे
त्या अनुषंगाने आमची डायल 112ची टीम घटनास्थळी पोहोचली. त्या ठिकाणी एक व्यक्ती मयत स्थितीमध्ये दिसला आणि एका व्यक्तीला पब्लिकने या ठिकाणी पकडून ठेवलं होतं. त्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्यानं त्याचं स्वतःचं नाव चेतन घडे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ कुंदन घडे आणि चेतन घडे या दोघांनी मिळून त्या मयत व्यक्तीला मारहाण केलेली आहे. मारहाणीमध्ये तो खाली पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जखमी होऊन मयत झालेला आहे. त्यानंतर त्या मयताची ओळख पटवण्यात आली. मयताचं नाव हे अमोल पोपटराव काटे पाटील असं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. हा गुन्हा घडल्यानुसार आम्ही 302 आणि 34 या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. हा गुन्हा नेमका कशामुळे घडला, काय घडला ह्याचा अधिक तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्यातला आरोपी नंबर 1 कुंदन अरविंद घडे याला देखील चाकूने वार झालेला आहे, तर तो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ॲडमिट आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे की मयत अमोल काटे पाटील आणि कुंदन घडे मयत अमोल काटे पाटील याची पत्नी आणि कुंदन घडे याचे अनैतिक संबंध एकमेकांबरोबर होते आणि त्या संबंधांचा जाब विचारण्यासाठी मयत त्या ठिकाणी गेला होता. मयत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये वेपन होतं. त्यांनी वेपननी फायर पण केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि ते मिस झालेलं आहे आणि ते मिस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूच्या सहाय्याने देखील कुंदन घडे याला मारहाण केलेली समोर लक्षात आलेली आहे. या अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ही घडल्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. एक गुन्हा 302-34 याप्रमाणे दाखल झालेला आहे आणि एक गुन्हा जो आहे तो 307-325 आर्म्स ॲक्ट या अनुषंगाने दाखल झालेला आहे. गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेले जे वेपन आहेत ते देखील या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके, नाशिक.